काय झाली का जीवाची मुंबई? जीवाची मुंबई कसली? इथे गल्लीतच फेऱ्या मारायला गेलो होतो आम्ही. आणि प्रियाला मला तो सँडविचवाला दाखवायचा होता ना. सँडविचवाला? अरे या मुलीचं डोकं काय सटकलंय काय? मागे एकदा मी विचारलं तर म्हणाली मला कॉलेज समोरचा उसाचा रसवाला आवडतो, आणि आता सँडविचवाला. तिला ना खरंच एकदा सांगितलं पाहिजे की तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेताय? अहो गंमत करत होती ती. आणि सँडविचवाला हा माणूस नसतो का? हो का? मग आम्ही काय मंगळावरनं आलो आहोत का? म्हणजे इतरांसाठी तुम्ही इतके सेन्सिटिव्ह होता आणि माझ्यासाठी पांघरून देऊ? याला म्हणतात प्रकरणावर पांघरून घालणं. तुम्ही काय माझं प्रकरण आहात? चांगलं लग्न केलं मी तुमच्याशी, तेही 2दा. अरे वा, सेन्स ऑफ ह्युमरही आहे म्हणायचं तुमच्याकडे. तुम्ही मला नीट ओळखता कुठे अजून? खरंच मी अजून तुला नीट ओळखलंच नाहीये. आणि मी तरी पूर्णपणे कुठे ओळखते तुम्हाला अजून? आय एम एन ओपन बुक. जे काही आहे ते अगदी समोर आहे. कोणी यावं आणि डोकावून जावं. कुणीही? डोकावून जाण्यासाठी कुणीही. कशी होती आजची मीटिंग? फर्स्ट क्लास. काय म्हणाली ती? कोणती? अहो असं काय करताय? मीटिंग होती ना तुमची आज? हो, पण तुला कसं माहिती ती एका बाई बरोबर होती? नेहमीप्रमाणे स्वप्न पडलं होतं मला. स्वप्न? काय दिसलं तुला त्यात? किती सिरियस आला तुम्ही? मी गंमत करत होते. आणि असं कसं स्वप्न पडेल? तुझा काय भरोसा? मी जेव्हा तुम्हाला फोन केला होता ना, तेव्हा मागे मी त्या बाईचा आवाज ऐकला. ओळखीचा वाटला मला तो आवाज, म्हणून विचारलं कोण होत्या होत्या? नाही अगं, तुझ्या ओळखीच्या नाही आहेत त्या. बट आय मस्ट से तुझे कान खूप तिखट आहेत. गाववालीशी लग्न केलंय ना तुम्ही? गाववाल्यांचे कान खूप तिखट असतात. हा, विष्णू काका, सगळं नीट लिहून घेतलंयस ना? हो. हा, बरं, परत एकदा सांगतो, नीट लक्षात ठेव. थांब थांब थांब, आता मी सांगतो. हा, हा माऊस करेक्ट. हा, हा कीबोर्ड. टीव्हीला काय बोलतात? टीव्हीला काय बोलतात? मॉनिटर. करेक्ट. हा,
हा UPS. नाही रे, हा CPU. CPU आहे. हा CPU. मग हा UPS. करेक्ट. आणि बाजूला आहे तो स्कॅनर. करेक्ट. सगळं जमलंय. बर, आता सांग ह्या बाणाला काय म्हणतात? काय म्हणतात? कर्सर. कर्सर. हा, बाणाला कर्सर. करेक्ट. कर्सर. पण कसं आहे, तुला क्लासमध्ये गेलास की हे सगळं शिकवतीलच. हो. पण बेसिक एक माहिती देऊन ठेवलेली बरी ना. हो. हा. बरं, आजोबांना सांग ना सगळं झालंय म्हणून. अरे हो, आत्ता सांगतो. कर्सर. करेक्ट. मालक 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 कॉम्प्युटर सुरू झाला. चला. हो चला. अरे सावकाश चला. सावकाश रे चला, हो. कसली घाई करतोस रे कॉम्प्युटर सुरू झाला. झाला का रे सुरू हो आजोबा, हे बघा. बघू एक मिनिट हा बघू. अरे वा 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 छान हो छान. बरं, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या पत्रिका आता ह्याच्यात मी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. ओके. हा 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 म्हणजे माझे सगळे जुने कागद मला याच्यात बघता येतील. हो, अगदी सहज. शिवाय नवीन कुंडली तयार करायची पण सोय आहे याच्यात. अरे वा. हा ते महत्वाचं हो. आता तुम्हाला सगळं ह्याच्यावरच करता येईल काम. छान हो छान. अरे कुठे शिकलास रे सगळं हे? शिकलो असंच बघून बघून. माझे 2 मित्रांना ह्या सगळ्याचा बिझनेसच करतात. मग कधी कधी त्यांना मदत करतो. कसं आहे ना आजोबा, घरात वडिलांची बाणेदारपणे भांडायचं असलं की पॉकेट मनीची स्वतःची व्यवस्था करावी लागते ना. आधी तू तुझं हे काम आटपून घे, मग मला त्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहेच. म्हणजे इथेही हे सगळं आहेच का? अरे गाढवा. बर, तुम्हाला जर कधी एकटं वाटलं किंवा मनोरंजन वगैरे हवं असेल ना, तर इथे गेम्स ठेवलेले आहेत ह्याच्यात. म्हणजे कसं करायचं, यांनी इथे जायचं. कर्सर. कर्सर नाही. हा, कर्सर. या गाढवालाही कळलं की हो, सगळा पाठ झालाय. बर, इथे जायचं आणि डबल क्लिक करायचं असं. हा, म्हणजे हे असं उघडतं. मग इथे जाऊन परत एकदा हे दाबलं की तुम्हाला याची काय ग, मी इथे आहे. निखिल कुठे गेलाय? जिमला गेलाय का? जिमला नाही ग, तो गेलाय वसईला. बस ना. वसईला का ग? म्हणजे सहजच ना? अगं तिथे म्हणे कम्प्युटर इन्स्टॉल करायचंय म्हणून गेलाय तिकडे तो. तुझं काय काम होतं? नाही, सहजच. एकटाच गेलाय का? एकटा कुठे, त्याचे मित्र चालले होते केळव्याला, म्हणून ते म्हणाले तुला ड्रॉप करतो. हे घे. संध्याकाळपर्यंत परत येईल ना? संध्याकाळी नाही येणार, बरेच दिवसांनी चाललाय ना, काही दिवस राहूनच येईल तो. हे तुला सांगायचं राहूनच गेलं, वाड्याच्या बाहेर ते आउट हाऊस आहे ना, तिथे म्हणे आग लागली. अख्खा आउट हाऊस जळून खाक झालं. काय? पण ते तिथे विष्णू राहायचा. नशिबाने वाचला बिचारा. देवीच्या जागरणासाठी देवळात गेला होता. हो, पण प्रथमेश अडकला होता हा आउट हाऊस मध्ये. शुभ्राने वाचवलं त्याला. शुभ्रा? तेव्हा ना जवळजवळ सुपर वुमनचं वगैरे पद दिलं असेल या लोकांनी तिला. ते पण ते सोपान आजोबा ते गेले बिचारे. काय? सॅड ना.
बोला फाटक सर. आपल्या नवीन क्लासेसच्या जागेच्या फर्निशिंगचं काम जवळजवळ पूर्ण होत आलंय सर. उत्तम, व्हेरी गुड. वर्तमानपत्र, लोकल केबल चॅनल्स यावर जाहिराती सुरू आहेत. शिवाय काही ठिकाणी बॅनर सुद्धा लागलेत. त्याचप्रमाणे कॉलेजामध्ये पॅम्पलेट्स वाटणं ही नेहमीची कामंही सुरू आहेत. रिस्पॉन्स फार चांगला येतोय सर. बॅचेस अगदी झपाट्यानं भरत आहेत. फाटक सर, हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे आणि तुमच्या नावाचं. असं काही नाही. बरं, मला एक सांगा, आपण ऑफिशियली उद्घाटन वगैरे असं काही करणार आहोत का? एक छोटीशी पूजा घालायचा माझ्या मनामध्ये विचार होता. म्हणजे अगदी औपचारिक सोहळा न करता जवळची 4 माणसं, त्यातच कोणीतरी एकानं नारळ फोडायचा. रादर तो तुम्हीच फोडावा अशी माझी इच्छा आहे सर. नाही, माझ्या हस्ते नको. अहो, मी घरचा माणूस आहे, असं काय करता? बरं, एनिवे, हे सगळे तुमचे निर्णय तुम्ही घ्या आणि मला कळवा तसं काय. आणि तारीख नक्की झाली की सांगा मला तसं, म्हणजे मी इथून निघेन तसं. हो, अगदी पुढच्याच आठवड्यामध्ये सुरू करूया. चालेल. तारीख ठरली की मी तुम्हाला कळवतोच. बरं, तुम्हाला माझी काही मदत वगैरे? सध्या तरी नाही. राईट फ्रॉम डे 1 सगळं कसं अगदी सुरळीत चाललंय सर. फाटक सर, म्हणूनच काळजी वाटते. काय, सुरुवातीला 1-2 अडचणी आल्या की कामाला मजा येते. सध्या तरी मला तशी काही चिन्ह दिसत नाहीत. चला तर मग तारीख ठरली की मी तुम्हाला ताबडतोब कळवतो. ओके, थँक्यू. सोपान, कुठे आहेस तू सोपान? मला माहिती तू जिवंत आहेस. आपलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय तू मरू शकत नाहीस. आपल्याला जिंकायचंय सोपान. आणि तू युद्ध सुरू होण्याआधीच गेली 60 वर्ष थांबून राहिलायस तू माझ्यासाठी. 60 वर्ष लढत राहिलायस मृत्यूशी. इतक्या सहजासहजी तू त्याला शरण जाणार नाहीस. जिथे कुठे असशील सोपान, परत ये. मला तुझी गरज आहे सोपान. तू परत ये सोपान, परत ये. शुभ्रा, काय मास्तरीण बाई, कसला अभ्यास चाललाय? अभ्यास कसला? सामानाची यादी करते. पण आता हे सगळं बाजूला ठेवा आणि खरंच अभ्यासाला लागा. म्हणजे पुढच्या आठवड्यात काउन्सिलेटमध्ये इंटरव्ह्यू आहे तुमचा विजासाठी. शुभ्रा, मी तुझ्याशी बोलतोय. हो, ऐकलं. काय झालं? कुठे काय? काही नाही. शुभ्रा, मी तुला पूर्णपणे ओळखत नसलो ना, तरी तुझा मूड कधी जातो, तुला कुठली गोष्ट आवडते, कुठली गोष्ट आवडत नाही, हे येतं मला. सांग पटकन, काय झालंय? तसं काही नाही आहे आदिना. विजासाठी इंटरव्ह्यू. आदिनाथ, मला असं वाटतं की कम ऑन शुभ्रा, अगं त्या इंटरव्ह्यूचं एवढं काय टेन्शन घ्यायचं? ते काय तुला ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातले 5वे गव्हर्नर जनरल कोण होते, किंवा
किंवा सोमालिया देशाचं क्षेत्रफळ किती असले कठीण प्रश्न नाही विचारणार आहेत. ते तुला तुझ्याबद्दल किंवा तुझ्या या लाडक्या नवऱ्याबद्दल एक 4-5 प्रश्न विचारतील. त्याची अशी थाड थाड उत्तर देऊन टाकायची. झालं, हाय काय नाही काय. मला इंटरव्ह्यूचं टेन्शन नाही. मग ही आधी जर आईना दाखवून येते. काही राहिलं असेल तर आलेच. टाइम संपला म्हणे. हे निखिल, ह्या माऊसचं आणि ह्याचं काहीतरी संगनमत आहे. अरे हा पत्त्यांचा गेम मी जिंकतच नाही कधी, हाच जिंकतो. जिंकशील, सवय झाली की तूही जिंकशील. हा कधी जिंकणार आहे देव जाणे. बरं तुझं जेवण झालं ना पोटभर? पोटभर आजगर झालाय माझा अख्खा. अरे दुसऱ्या ठिकाणी गेलं ना की 2 घास जास्तच जातात. हो रे. तू शतपावली कर बघ जा. अरे हा, गुड आयडिया. हे मला एक सांग ना, ती आपली वरची खोली आहे का रे अजून पहिल्या मजल्यावरची, ती छोटीशी माळ्यासारखी? आहे म्हणजे काय? ती कुठे जाणार? अरे आहे का म्हणजे उघडी असते का, जाता येईल का तिथे? का रे, तुला कबुतरांची काय घरटी मोजायची? नाही रे, लहानपणी लपाछपी खेळताना माझी फेवरेट जागा होती ना ती, एकदम ठरलेली. हा, नंतर त्या प्रियाडीला कळली. अरे काय पिदवायची रे मला. म्हणजे आधी स्वतः राज्य घ्यायची, मला लगेच आउट करून टाकायची, आणि माझ्यावर राज्य आलं की बर्फाचा गोळा खायला वाड्याबाहेर जायची. मी आपला येड्यासारखा शोधतोय वाड्यात तिला. मग एकदा चिडून मी तिचे केसच कापले. धुडगूस घालायचात नुसता. एकदा तू पडला होतास, तुझ्या कपाळाला खोक पडली होती, आठवतंय का? अरे म्हणजे काय, हे काय या बाहेरच्या रेलिंगवर घोडा खेळायचो ना, आणि प्रिया तेव्हा माझ्याहून उंच होती. तिचे पाय टेकायचे रे खालती. तिचं बघून तसंच वरती चढायला गेलो, डायरेक्ट पलीकडे उलटा. रडून रडून वाडा डोक्यावर घेतला होतास त्यावेळी. अरे सुटलं रे हे सगळं. तुम्ही सोडलं निखिल. येत जा रे असे मधनं मधनं, बरं वाटतं मालकांना तुम्ही आलात की. आणि मला पण. नाही काका, बरोबर आहे तुझं. नाही नाही, पक्क ठरवलं मी आता. रेग्युलरली इथे व्हिजिट देत राहायचं म्हणजे राहायचं. बोलल्याप्रमाणे वाघ म्हणजे झालं. हे विष्णू काका, अरे या फोटो कोणाचा आहे? अरे देवा, मेलो मेलो, मी फार मेलो. अरे काय झालं? अरे ही फ्रेम मला कधीची दुरुस्त करून आणायला सांगितली होती मालकांनी. आज करतो, उद्या करतो असं सांगत अजून विसरून गेलो. हा कॉम्प्युटर आला तेव्हापासून सगळं विसरलो. अरे पण ही दुरुस्त होणं इम्पॉसिबल आहे. का रे? अख्खी नवीन करायला लागेल. हे बघ काय झालं याचा. हो रे हो. बरं एक काम कर, मी हा फोटो देतो तुला, ही फ्रेम मी टाकून देतो. हा फोटो फक्त घेऊन जा. ओके, तसंच करतो. हे पण कुणाचा फोटो आहे रे हा? पार्वती वहिनींचा. अच्छा, हे बघ याच्यावर लिहिलंय काहीतरी. हो रे, काय लिहिलंय की डिझाईन काढलंय? ही कुठली भाषा आहे? बघू बघू, मलाही काही कळत नाहीये. मी मालकांना बोलवतो, त्यांना कळेल. अरे नको, झोपले असतील आजोबा आता. अरे नाही रे, ते बैठकीच्या खोलीतच बसले असतील. मी त्यांना बोलवून आणतो, थांब.